नमस्कार मित्रांनो, ढवळ या ठिकाणी ओपनचं मैदान होतंय आणि त्या ढवळच्या ओपनच्या मैदानामध्ये कुणाच्या चिठ्ठ्या कोणत्या गटात निघालेल्या आहेत बघूया. सुरुवात करूया. बकासूरची चिठ्ठी निघाली का नाही, महाराजची चिठ्ठी निघाली का नाही, वादळची चिठ्ठी निघाली आहे का नाही, त्यांच्या पैरेकऱ्यासोबत ते पळणार आहेत की आज पळणारच नाहीत, बघूया या गटामध्येच. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला तांडव, जो नाशिकचा तांडव जो आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे ढवळच्या ओपनच्या मैदानामध्ये. बघूया तांडवचं नियोजन कोणासोबत आहे, त्याचा पैरा कोणासोबत आहे ते आपण नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगू शकता. आपल्याला 19 नंबर गटामध्ये शाकीर भाईंचा राजा किंवा सम्राट ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल किंवा त्यांच्या दोघांचा पैरा वेगळा सुद्धा असू शकतो. बघूया आपण गट क्रमांक 19 मध्ये, कारण की खूप दिवसानंतर शाकीरबाईंचं आगमन जे आहे ते फलटण तालुक्यामध्ये होतं आणि खूप दिवसांनी ते पळतायत, म्हणजे त्यांचे नंदी पळतायत आणि त्यांना खूप बघण्याची इच्छा आहे सातारा भागामध्ये. लवकरात लवकर त्यांनी सुद्धा यावं, कारण की त्यांच्याशिवाय काही आपले खूप फॅन्स आहेत आपल्या फॅमिलीमध्ये, ते सुद्धा त्यांची वाट बघत आहेत की कधी येत आहेत. आपल्याला 17 नंबर गटामध्ये उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा यांचा जो आहे कंदूरचा राजा तो आपल्याला पळताना दिसणार आहे आज आपल्याला गट क्रमांक 17 मध्ये. बघूया त्याचा पैरा कोण असेल आणि त्याच्या गाडीवरती ड्रायव्हर असते ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकरच असतील, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर आहेत ते. बघूया कसं नियोजन केलेलं आहे आज कंदूरच्या राजाचं. कुणाला जर माहीत असेल कंदूरच्या राजाचा पैरा कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्ही. आज खूप दिवसानंतर पळतोय बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा हिंद केसरी पिस्टन 22-11 आपल्याला गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला तो पळताना दिसणार आहे. बघूया पिस्टन आज खूप दिवसांनी पळतोय. खरंच तो पिस्टन एक देखणं हत्यार या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. जसा आपला बकासूर पळतो तसाच तो सुद्धा पळतो, चांगला पळतो. परंतु काही दिवस झालं थोडासा त्याचा सुद्धा बॅड पॅच चालू झालेला आहे आणि त्या बॅड पॅचमधून लवकरात लवकर तो निघावा आणि आज तो पळतोय म्हटल्यानंतर आज सगळ्यांच्या नजर ज्या आहे त्या पिस्टन 22-11कडे राहतील आणि त्याचा पैरा आज टॉपचाच असावा, कारण की तो सुद्धा एक चांगला आणि टॉपचा नंदी आहे. एक हाती सामना फिरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. बघूया कशा पद्धतीने होतंय काय नियोजन आज. आज गट क्रमांक 14 मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आजारपणातून उठून आता प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय असा हा संघर्ष योद्धा बुलट शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा एक हिंद केसरी बुलट आज आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया बुलेटचा आज पहिला कोण असेल कमेंट्समध्ये सांगू शकता. त्याचं नियोजन कसं असेल काय असेल कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्ही. आजच्या मैदानामध्ये दैवत गोवेकर तसेच आपल्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आता करून ठेवलेलं आहे असा हा प्रभू गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये आपल्याला मुरुमकरांचा सुंदर, प्रभू विरुद्ध मुरुमकरांचा सुंदर आज एक मोठी लढत आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये पळताना दिसणार आहे. बघूया फलटणमध्ये ढवळ या ठिकाणचं जे मैदान आहे ते आता कशावरती लाईव्ह आहे, ते पित्री लाईव्हवरती आहे का कशावरती लाईव्ह आहे, बघूया कशा पद्धतीने होत आहे ते. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला तारगावचा रुद्रा जो श्रीनाथ केसरीचा मानकरी झालेला होता गट 2 नंबरचा, त्यानं थार मिळवली होती असा हा रुद्रा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 6 मध्ये. बघूया कशा पद्धतीचं त्याचं नियोजन होतंय. आजच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या किती चिठ्ठ्या निघालेल्या आहेत बघूया आणि अजय शेट यांच्या नावाने त्यांचे किती नंदी पळणार आहेत ते सुद्धा बघूया आपण. कुठल्या तासावरती पळणार आहेत ते सुद्धा बघूया. गट क्रमांक 22 तास क्रमांक 5 मध्ये आपल्याला विठ्ठल नानांच्या नाव नंदी पळताना दिसणार आहे. तेजा असेल, डिस्को असेल, चिक्या असेल, एक नवीन खरेदी ते सुद्धा असू शकेल. गट क्रमांक 22 तास क्रमांक 5 तसेच गट क्रमांक 23 तास क्रमांक 1 मध्ये सुद्धा विठ्ठल नाना अजय शेट यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. बघूया कसं नियोजन होतंय आजचं. तसेच गट क्रमांक 28 तास क्रमांक 4 मध्ये सुद्धा विठ्ठल नानांच्याच नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत, अजय शेट्टी यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. बघूया त्यांचे नंदी पळतायत कोणत्या गटामध्ये. तसेच गट क्रमांक 42 मध्ये सुद्धा आपल्याला तास क्रमांक 7 मध्ये पब्लिकनं गाडी लागली आहे विठ्ठल नानांची. बघूया त्यांचा नंदी कोणते पळतायत ते कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगा. गट क्रमांक 45 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा तास क्रमांक 1 मध्येच नानांची चिठ्ठी निघालेली आहे. काय होते नानांच्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या पब्लिकने लागत आहेत, काही समजणे झाले. परंतु असं नानांच्या आपल्या अजय शेट यांच्या नंदींच्या अंगामध्ये माहीत आहे की ते सामना कधीही फिरवू शकतात. त्यांच्या अंगामध्ये रेग आणि धमक आहे आपल्या विठ्ठल नानांच्या नंदीमध्ये आणि त्याच्यामुळे ते सुद्धा कुठेही गाडी लागू द्या पळतात ते. आणि गट क्रमांक 47 तास क्रमांक 7 पुन्हा एकदा पब्लिकनंच गाडी लागलेली आहे विठ्ठल नानांची. म्हणजेच विठ्ठल नानांच्या नंदी किती चिठ्ठ्या निघाल्यात विठ्ठल नाना सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत टोटल. गट 22, गट 23, गट 28, गट 42, गट 45 आणि गट 47
ह्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. बकासूरची चिठ्ठी काय निघालेली नाही आहे. धन्यवाद.